नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज दिनांक 30 मे जे बोलीबीट आहे, त्या बोलीबीटात हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत 12,000, 12,500 आणि चांगले माल 13,000 रुपयांच्या वर पण गेलेले आहेत। बीट सुरू आहे। या मागच्या 2-3 दिवसामध्ये NC इंडेक्स जो ऑनलाईन हळदीचा डब्याचा बाजारभाव आहे, तो डब्याचा बाजारभाव वाढलेला आहे आणि तो वाढलेला असल्यामुळे हळदीचे बाजारभाव पण थोडेफार वाढले। तर या काडीचा बाजारभाव 12,800 रुपये, 12,800 रुपये, 128 रुपीज, 12,800। गठ्ठ्याचा बाजारभाव 12,150 रुपये, 12,150। हा गठ्ठा 12,000 रुपये, 12,000 इस गठ्ठे का। 12,530 ये फिंगर, 12,530, 12,530, 12,655, 12,655। या काडीचा बाजारभाव 13,050, 130 रुपीज, 12,000 रुपये गठ्ठा, 120 रुपीज, 12,500 रुपये, 12,500, 125, 12,500, 125 रुपीज केजी, 12,300, 12,300 रुपये, 123, 12,755 रुपये, 12,755, 127। चांगला क्वालिटी गठ्ठा 12,555, 13,250 काडी, 13,250, 13,250, 12,000 रुपये गठ्ठा, 120, 12,805, 12,805, 12,800, 12,600, 126, 12,600 रुपये, 126 रुपीज। लाईव्ह बीट चालू आहे। तर शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना की ज्याप्रमाणे पंजाब राव साहेबांनी हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे, तर 1 जूनपासून 7 जूनपर्यंत पाऊस पडणार नाही। तर त्या अंदाजानुसार पेरणी करायची थोडीफार टाळावी आणि पेरणीसाठी थोडाफार टाईम द्यावा, कारण दुबार पेरणी करणं शेतकऱ्याला खूप कठीण जातं। शेतकरी बांधवांनी या गोष्टीचा विचार करून पावसाचा अंदाज पंजाब राव साहेबांचा ऐकत राहावा आणि त्यानुसारच पेरणी करावी, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि बी बियाण्याचा खताचा जो खर्च आहे तो पुन्हा वाढणार नाही। तर अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।